नमस्कार, मी पूजा. परिपूर्ण स्वादमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण करणार आहोत मस्त झणझणीत असं खेकड्याचं गावरान पद्धतीने कालवण. तयार कालवण तुम्ही भातावर वाढून खा किंवा पेलाभर सूप म्हणून प्या. चवीला अप्रतिमच लागतं. यासोबत तुम्ही नक्कीच 4 घास जास्ती जेवाल. साध्या सोप्या पद्धतीने केलेलं चवीला भारी असणारं खेकड्याचं कालवण कसं करायचं ते आज आपण पाहूया. खेकड्यांचं कालवण करण्यासाठी इथं मी 15 ते 16 खेकड्या साफ करून घेतलेल्या आहेत. बघा, खेकड्या मध्यम आकाराच्या आहेत, ना जास्ती मोठ्या ना जास्ती लहान, आणि सर्व खेकड्या भरलेल्या आहेत. आपल्याला एकच फक्त अंडी असलेली खेकडी मिळालेली आहे. बाकी सगळे नर खेकड्या आहेत. या खाजणातल्या अगदी ताज्या खेकड्या आहेत. या खेकड्यांचा रस्सा चवीला अप्रतिम होतो. खेकड्यांचं मी वरचं कवच काढून घेतलं. लहान डेंगे मोठे डेंगे पण काढून घेतलेले आहेत. आणि त्यानंतर खेकड्या मी 3-4 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. आता काही जण कवचासहित खेकडी शिजवतात, पण मला तशी अजिबात आवडत नाही. मी कवच काढूनच खेकड्यांचा रस्सा करते. त्यानंतर बघा, इथे मी मोठे मोठे खेकड्यांचे डेंगे घेतलेले आहेत. कोणी आंगडे म्हणतं, कोणी डेंगे म्हणतात. आता हे डेंगे मी हलकेसे फोडून रश्श्यामध्ये घालणार आहे. खूप जास्त पण चेचायचे नाही आहेत, नाहीतर मग ते कवच रश्श्यामध्ये उतरेल आणि जेव्हा आपण रस्सा खाऊ तेव्हा ते घशाला लागू शकतं. म्हणून फक्त हलकं वरून चेचायचं, म्हणजे त्यातला आपण सहज गर काढून खाऊ शकतो. आता इथे मी फक्त मोठे डेंगे घेतलेले आहेत. लहान डेंगे मिक्सरला लावून त्याचा कट काढून तुम्ही तो रश्श्यामध्ये घालू शकता. फक्त तो गाळून घालायचा, कवच रश्श्यामध्ये गेलं नाही पाहिजे. यानंतर रश्श्यासाठी लागणारं वाटण तयार करूया. त्यासाठी इथं मी गॅसवर पॅनमध्ये खोवलेलं ओलं खोबरं घेतलेलं आहे. एक मध्यम आकाराचा नारळ फोडून तो खोवून त्याचं मी खोबरं घेतलेलं आहे. कपने मोजाल तर 1 कप अगदी गच्च भरून खोबरं घेतलेलं आहे. खेकड्या 15 ते 16 आहेत, त्यासाठी इतकं खोबरं लागणार आहे. आता आपण लो टू मिडियम फ्लेमवर खोबरं छान हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊया. इथं मी ओलं खोबरं घेतलं आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही सुकं खोबरं घेतलं तरीही चालेल. बघा, खोबरं अगदी छान भाजून झालं. अजिबात मी करपू दिलेलं नाही आहे. आता आपण भाजून घेतलेलं खोबरं एका ताटामध्ये काढून घेऊया. बघा, इथे मी 2 मोठे कांदे उभे पातळ चिरून घेतलेले आहेत. त्यामध्ये आपण 12 ते 15 मोठ्या आकाराच्या लसूण पाकळ्या आणि 1 इंच आल्याचे तुकडे घालायचे आहेत. गॅसची फ्लेम मिडियम करून कांदा छान सोनेरी रंगावर आपण भाजून घ्यायचा आहे. चमच्याने अशा कांद्याच्या पाकळ्या मोकळ्या करून घ्यायच्या, म्हणजे कांदा व्यवस्थित एकसारखा भाजला जाईल. 6 ते 7 मिनिटांमध्ये मी कांदा अगदी व्यवस्थित भाजून घेतला. बघा, मस्त हलका सोनेरी रंग आलाय. आता आपण भाजून घेतलेली सगळी साहित्य एका भांड्यात काढून घेऊया. ती गार करून घ्यायची आणि मग आपण मिक्सरला लावून याचं बारीक वाटण वाटून घ्यायचं आहे. त्यानंतर इथं मी गॅसवर कढईमध्ये 4 ते 5 टेबलस्पून तेल हलकं गरम करून घेतलं आहे. एक तमालपत्र घालायचं. गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आणि यामध्ये आपण आता बारीक चिरलेला कांदा टोमॅटो घालूया. इथं मी 1 मोठा टोमॅटो 1 मोठा कांदा चॉपरमधून बारीक चॉप करून घेतलेला आहे. चवीनुसार मीठ आत्ताच घालायचं, म्हणजे कांदा टोमॅटो अगदी छान भाजला जातो, लवकर मऊसूत होतो आणि टोमॅटोचा कच्चेपणा निघून जातो. आता आपण कांदा टोमॅटो छान भाजून होईपर्यंत मिडियम फ्लेमवर परतून घेऊया. कांदा टोमॅटो एकत्रच घातलं तरीही बघा व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे. अजिबातच कच्चा राहिलेला नाही आहे. आपल्याला हवा तसा मऊसूत झालेला आहे. आणि यानंतर आपण यामध्ये हिरवं वाटण काढून घ्यायचं आहे. या वाटणामध्ये मी 12 ते 15 लहान मोठ्या आकाराच्या लसूण पाकळ्या, 1 इंच आलं आणि थोडीशी कोथिंबीर आणि 2 कमी तिखट असलेल्या हिरव्या मिरच्या पाणी घालून वाटून घेतलेलं आहे. आलं लसूण पेस्ट 1 मोठा चमचा घालायची आहे, म्हणजे ती पुरेशी होते. आलं लसूण पेस्ट आता आपण परतून घेऊया. 1-1.5 मिनिट परतायचं, म्हणजे त्याचा कच्चेपणा निघून जाईल. हिरवं वाटण परतून झालं. आता आपण यामध्ये पावडर मसाले घालूया. अर्धा टीस्पून हळद, 2 टीस्पून गरम मसाला, 2 टीस्पून घरगुती लाल तिखट आणि 1 मोठा चमचा काश्मीरी मिरची पावडर घालायची आहे रंगासाठी. आता आपण लो फ्लेमवर हे सगळे मसाले यामध्ये मिक्स करून घेऊया आणि मिनिटभर परतून घेऊया. मसाले परतून झालेत. आता आपण तयार करून घेतलेलं सगळं वाटण यामध्ये काढून घेऊया. गॅसची फ्लेम लो टू मिडियम करायची आणि वाटण यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण वाटण 5 ते 6 मिनिटं छान परतून घ्यायचं आहे, म्हणजे रस्स्याची चव अजूनच वाढेल. तेल सुटेपर्यंत परतून घेतलं तरीही चालेल. सतत ढवळत राहायचं, म्हणजे ते तळाला लागणार नाही. 5 ते 6 मिनिटं वाटण मी छान परतून घेतलं आणि आता आपण यामध्ये उकळतं पाणी घालूया. फोडणीची तयारी होईपर्यंत बाजूच्या बर्नरवर मी पाणी उकळत ठेवलं होतं. पाण्याला मस्त उकळी आलेली आहे. उकळतच पाणी यामध्ये घालायचं, म्हणजे रस्सा देखील लवकर शिजला जातो आणि जेव्हा रस्सा शिजतो तेव्हा पाणी वेगळं वाटण वेगळं होत नाही. सगळा रस्सा एकसंध होतो. बघा, जितका तुम्हाला रस्सा हवा असेल तितकं पाणी आत्ताच घालायचं आहे, तेही गरम. गरम पाणी घातल्यामुळे बघा रश्श्याला पटकन उकळी आलेली आहे.
गॅसची फ्लेम मिडियम करूया आणि आपण स्वच्छ धुवून घेतलेल्या सगळ्या खेकड्या यामध्ये काढून घेऊया। अशा पद्धतीने केलेला खेकड्यांचा रस्सा चवीला अप्रतिम लागतो। बघा, सगळ्या खेकड्या अगदी छान भरलेल्या आहेत। एक वेळ ढवळून घेऊया आणि मग आपण खेकड्याची डेंगी घालूया। रश्श्याला मस्त दणकून उकळी आलेली आहे। तोपर्यंत मी मोठे मोठे डेंगे होते ते हलक्या हाताने चेचून घेतलेले आहेत। आता आपण सगळे डेंगे यामध्ये काढून घेऊया। बघा, खूप जास्त फोडून घेतलेले नाही आहेत, हलक्या हाताने चेचलेले आहेत, म्हणजे तयार रस्सा डेंग्यांमध्ये आतपर्यंत छान मुरला जातो आणि आतला गर खायला अजून चवदार लागतो। शिवाय अशा आपण हलक्या हाताने डेंगे चेचून घेतले म्हणजे आतला गर काढून खाणं देखील सोपं होऊन जातं। एक वेळ पुन्हा तळापासून वरखाली करून घेऊया आणि गॅसची फ्लेम मिडियम टू हाय करून खेकड्या 12 ते 15 मिनिटं अगदी छान शिजवून घेऊया। सगळ्या खेकड्या रश्श्यामध्ये व्यवस्थित बुडल्या जातील अशा पद्धतीने चमच्याने एकसारख्या करून घ्यायच्या आहेत आणि 15 मिनिटं रस्सा छान शिजू द्या। बरोबर 15 मिनिटं मी खेकड्यांचा रस्सा अगदी छान शिजवून घेतलेला आहे। बघा, रंग काय सुरेख आलाय आणि मस्त असा खेकड्यांचा रस्सा तयार झालेला आहे। घरभर असा मस्त घमघमाट सुटलेला आहे। बघा, आणि रश्श्यामध्ये मी 2 ते 3 कोकम घातलेले आहेत, ते आधी दाखवायचं राहून गेलं होतं। पुन्हा एक वेळ तळापासून ढवळून घेऊया। मस्त दाटसर असा खेकड्यांचा रस्सा तयार झालेला आहे। बघा, मी सध्या याची अशी कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार घट्ट किंवा सैलसर रस्सा ठेवू शकता। आता आपण वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया। आधी आपण हिरवं वाटण घातलंच होतं, आवडत असेल तर घाला, नाही घातली तरीही चालेल। आता तेजपत्त्याचं काम झालेलं आहे, ते आपण काढून टाकूया। पुन्हा एक वेळ तळापासून छान ढवळून घेऊया आणि मग गरम गरम खेकड्यांचा रस्सा सर्व करूया। तयार खेकड्यांचा रस्सा सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया। बघा, सगळे खेकडे व्यवस्थित शिजले गेलेत, रस्सा पण छान दाटसर झालेला आहे। दिसायला जितका छान दिसतोय तितकंच चवीला अप्रतिम झालेला आहे। कोणी खेकड्यांचा रस्सा म्हणतं तर कोणी चिंबोरीचं कालवण, जे तुम्ही म्हणत असाल ते। या खेकड्यांच्या रस्स्यासोबत तुम्ही भात, भाकरी, चपाती काहीही खाऊ शकता किंवा सूप म्हणून पेल्यावर असंच भुरकून खाऊ शकता। अशाच पद्धतीने हा खेकड्यांचा गावरान रस्सा तुम्ही घरी नक्की करून बघा। रेसिपी आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा।